हॅलो माय ब्युटिफुल पीपल, कशा आहात तुम्ही? स्वस्त असणार, मस्त असणार. युनिव्हर्सल जवळ माय हिलिंग सेंटरमधून आपल्या सर्वांसाठी हीच प्रेयर आहे की तुमच्या जीवनामध्ये सुख, शांती आणि समृद्धी, आरोग्य घेऊन येऊ द्या. युनिव्हर्सल तुमच्या ब्लेसेस ज्या पण काय आहे त्या सगळ्या ॲक्सेप्ट करू द्या आणि तुम्हाला त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट देऊ द्या. आजची आपली राशी आहे धनुराशी. धनुराशी 2024 हे वर्ष आपल्यासाठी काय घेऊन आलेलं आहे आपण ते पाहणार आहोत. माय टॅरो ट्रेडिंगमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. धनुराशी 2024 या वर्षी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, करिअर वाईज, रिलेशन वाईज काय काय एनर्जी आपल्याला 2024 आणलेली आहे. चला तर माझ्याबरोबर या, माझ्याबरोबर कनेक्ट व्हा आणि प्लीज मला हेल्प करा तुमच्या पॉझिटिव्ह एनर्जी देऊन. थँक्यू व्हेरी मच. हे युनिव्हर्सल माझे धनुराशीचे जे व्ह्युअर्स आहेत, जे माझे फ्रेंड्स आहेत, त्यांच्यासाठी 2024 काय पेटारा घेऊन आलेला आहे, काय त्यांच्यासाठी सरप्राईज घेऊन आलेला आहे, काय त्यांच्यासाठी गिफ्ट घेऊन आलेला आहे आणि आडवाईच्या स्वरूपामध्ये त्यांच्यासाठी काय आणलेलं आहे ते पण प्लीज त्यांच्यासाठी गाईडलाईन करा. थँक्यू एंजल्स, थँक्यू व्हेरी मच. ओके, तर आपण सारे कार्ड काढून घेतलेले आहेत जे इंट्युशन येतात, त्याप्रमाणे आपण ही सगळी एनर्जी काढून घेतलेली आहे. ओके, बॉटम ऑफ द डेकची एनर्जी निघून आलेली आहे पेज ऑफ वॅन्ड्स. मग थोडासा ॲटिट्यूड, थोडासा अहंकार, थोडासा रागीटपणा, थोडासा गुस्सा, या साऱ्या गोष्टीला आपल्याला अलविदा करायचा आहे. फार चिडचिड नाही करायची, फार रागराग नाही करायचं आहे. ज्याप्रमाणे मीच म्हणतो त्याप्रमाणे गोष्टी व्हायला पाहिजे आहेत. या साऱ्या उलझनमध्ये सापडायचं नाही. ही आपल्याला फर्स्ट एनर्जी निघून आलेली आहे. आपल्याकडे आलेली आहे डेथची एनर्जी. खूप सारे ट्रान्सफॉर्मेशन आपल्या पिरियड जीवनामध्ये चाललेले आहेत. नंतर आलेली आहे आपली 8 ऑफ सॉर्डची एनर्जी. खूप साऱ्या ठिकाणावरून असं वाटायला आलेले की मी ट्रॅप झालेली आहे, मी बांधली गेलेली आहे, मला काही रस्ता दिसत नाही आहे, मी कशा पद्धतीनं पुढं जाणार आहे, अशी आपली एनर्जी निघून आलेली आहे. नंतर आलेली आहे आपल्याला 7 ऑफ पेंटिकलची एनर्जी, जी एक करिअरवर म्हणजे फोकस करायला लागलेला आहात, जे फायनान्ससाठी फोकस करायला लागलेला आहात, ज्यासाठी हार्डवर्क करायला लागलेले आहात. ॲक्च्युली त्यासाठी आपल्याला कोणाची तरी सपोर्टची गरज आहे. ज्याचा कोणाचा तुम्हाला सपोर्ट मिळणार आहे, त्याच्या सपोर्टवर आपलं खूप सारी फायनान्शियल ग्रोथ चांगली होणार आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे आलेलं आहे 5 ऑफ सोर्स. इथे आपल्याला हे सांगायला लागलेलं आहे की जे एनिमीज तुम्ही मानता, ज्यांना कोणाला एनिमीज मानता, त्या एनिमीच्या फार नादाला लागायचं नाही आहे. ते काय करतात, ते काही नाही करत आहे, त्यांच्या ॲक्टिव्हिटीवर फार लक्ष द्यायची, त्याच्याकडे फोकस करायची काही गरज नाही आहे. कारण एनिमीचं कामच हे असं असतं की समोरच्याला हरवायचं आणि जे आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या करायचं. एनिमीचं मेन प्रमुख काम त्याच पद्धतीनं असतं. तर इथं आपल्याला ते आहे 3 ऑफ वॅन्डची एनर्जी निघून आलेली आहे. 3 ऑफ वॅन्ड आपल्याला हे सांगायला आलेलं आहे कुठल्या गोष्टीची वाट पाहायला लागलेला आहात. खूप साऱ्या गोष्टी तुमच्या पेंडिंग पडलेल्या आहेत, खूप सारे टार्गेट तुमचे पेंडिंग पडलेले आहेत, खूप साऱ्या गोष्टीवर तुम्हाला फोकस करायचा आहे. पण तो फोकस कशा पद्धतीनं कधीपर्यंत आपल्याला पूर्ण होणार आहे, यासाठी आपली ही एनर्जी निघून आलेली आहे. नंतरची आपली एनर्जी आहे किंग ऑफ कप्स. ज्याप्रमाणे तुम्ही कठोर आहात त्याचप्रमाणे इमोशनली पण खूप वीक आहात, पण तुम्ही स्वतःला एक स्ट्रॉंग समजता. ॲक्च्युली तसा हा प्रकार इथे मला दिसत नाही आहे किंग ऑफ कप्सच्या एनर्जीवरून. एस ऑफ वॅन्डची एनर्जी हे सांगायला लागलेली आहे की करिअर पाथ चांगला आहे, ग्रोथ चांगली आहे, प्रमोशन चांगली आहे, क्रिएटिव्हिटी चांगली आहे. फक्त आपल्याला त्याच्याकडे फोकस करायचा आहे, ट्रस्ट ठेवायचा आहे आणि त्यानुसार जायचं आहे. द वर्ल्डची एनर्जी आपल्याला हे सांगायला लागलेलं आहे की तुम्हाला कुठेतरी परदेश गमन करायचं आहे, बाहेर जायचं आहे, बाहेरचा प्रवास करायचा आहे. एक विजासाठी ॲप्लिकेशन केलं असेल तर विजाचं ॲप्लिकेशन यावर्षी आपल्याला मिळू शकतं. त्याचप्रमाणे एक ट्रॅव्हलिंग टूरच्या माध्यमातून तुमचा एक जगभराचा प्रवास येतं. द वर्ल्डची एनर्जी आपल्याला ही सांगायला लागलेली आहे.
आपल्याकडे द स्टारची एनर्जी निघून आलेली आहे. स्टारचं कार्ड हे सांगायला आलेलं आहे कुठल्या कुठल्या गोष्टीचं तुम्ही प्लॅन केलेला आहे, कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी फोकस केलेला आहे, कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही हार्ड वर्क करत आहात आणि तुम्हाला कुठंपर्यंत पोहोचायचं आहे. तर इथं आपल्याला ती स्टारची एनर्जी सांगायला आलेली आहे. होप्स आहे 2024 या वर्षामध्ये. नंतर 6 ऑफ पेंटिकलची ही एनर्जी सांगायला आलेली आहे की स्वतःला बॅलन्समध्ये ठेवायचं आहे. ज्या पण गोष्टी आपल्याकडं आहेत ते अतिशय दिलदार होऊन एक कर्णाच्या स्वरूपामध्ये सोन्याचा तोंडातला दात पण अगदी तोडून देण्यापर्यंत इतकी पण आपल्याला लोकांची सेवा करायची नाही. थोडंसं तारतम्य ठेवून आपल्याला लोकांना मदत करायची आहे. पण ॲक्च्युली ह्या गोष्टी तुमच्याकडून होत नाही. जे कोणी मागायला येतात त्यांच्यासाठी फार विचार न करता बऱ्याच गोष्टी तुम्ही द्यायला चालू करता, दान करायला चालू करता. भले मग ते पैशाच्या स्वरूपामध्ये असेल, प्रेमाच्या माध्यमातून असेल, कोणाला मदत करण्याच्या दृष्टिकोनातून असेल, तुम्ही द्यायला पाहिजे आहे. पण किती द्यायला पाहिजे आहे इथे एक लिमिटेशन आपल्याला युनिव्हर्सलनं सांगितलेलं आहे. तर ही होती आपली साधारणपणे धनुराशीची जी एनर्जी आपल्याला निघून आलेली आहे ते आपल्याला ही सांगायला आलेलं आहे. सविस्तरपणे मी आता याच्यावर आपल्याला एक्सप्लेन करणार आहे. ओके, पहिलेच आपलं काय झालं आहे की पेज ऑफ वँडची एनर्जी निघून आलेली आहे. त्याचप्रमाणे क्वीन ऑफ सॉर्डची एनर्जी निघून आलेली आहे. क्वीन ऑफ सॉर्ड आलेली आहे, क्वीन ऑफ वँड आलेली आहे. काय सांगायला आलेले आहेत हे ह्या ज्या राण्या आहेत हा तुमचा स्वभाव कशा पद्धतीचा आहे त्या रिलेटेड आपल्याला सांगायला आलेलं आहे. त्याचप्रमाणे तुमचे जे पुत्र असतील तर ते पुत्रसुद्धा तुमचे कशा पद्धतीचे आहेत त्याचप्रमाणे सांगायला आलेले आहेत. इथं क्वीन ऑफ वँड आपल्याला हे एक्सप्लेन करायला लागलेलं आहे की अट्टाहास नावाचा हा जो एक प्रकार आहे तो खूप तुमच्याकडं आहे. तर इथे आपल्याला थोडंसं लोकांचं पण ऐकायचं आहे, लोकांनाही सपोर्ट करायचा आहे, त्यांच्या पण मताप्रमाणे त्यांच्याही मनाप्रमाणे आपल्याला चालायचं आहे. इथे क्वीन ऑफ सॉर्ड पण आपल्याला ते सांगायला लागलेले आहे. हा जो एक तुमचा गुस्सेल एक रागीट स्वभाव जो आहे ती त्याची आपल्याला एक एनर्जी इथे द्यायला लागलेली आहे. सातत्याने हातामध्ये तलवारीला धार घेऊनच बसायला पाहिजे आहे. फार तिखट शब्दाचीच आपण पेरणी करत राहायला पाहिजे आहे. फार लोकांच्या जिवारी लागतील अशा पद्धतीनंच आपल्याला वार करायला पाहिजे आहे. तर हे आपल्याला करायचं नाही आहे. तर इथं आपल्याला खूप शांतपणे राहून आपल्या स्वतःची एक ग्रोथ करायची आहे. फॅमिली रिलेशन असतील, करिअर असेल, बिझनेस असेल, एज्युकेशन असेल, तर इथे ज्या समाजामध्ये आपण राहतो तो समाज शिवाय जिथं आपली एक ग्रोथ स्वतःची एक उन्नती करत असतो, जे एक आपण टार्गेट फोकस ठेवलेले असतात, तर तिथे अहंकाराला जास्त स्कोप देऊन चालत नसतं. कारण बऱ्याच वेळेला आपल्याकडे कितीही चांगले गुण असतील तर हे गुण आपल्या ह्या स्वभावामुळे बिघडत असतात. आणि शेवटी असं एक म्हण आहे की आपल्याच हातानं आपल्याच पायावर धोंडा पाडून घेणं हा जो एक प्रकार असतो तो इथे तुमचा स्वभाव दिसायला लागलेला आहे. आणि इथे जे एट ऑफ सॉर्डची जी एनर्जी इथे जी निघून आलेली आहे ना, ही कशामुळे आलेली आहे माहिती आहे गाईड्स? ही याच्यामुळेच आलेली आहे की हा जो तुमचा आक्रमक स्वभाव जो आहे तो ॲक्च्युली आहे तुम्ही फार कसं आहे, तुम्ही आहे फणसासारखे, पण तुम्ही दाखवता कसे, तुम्ही आतला घरच नाही दाखवत आहे. तुम्ही फक्त वरचे काटे आणि वरचा जो हार्डनेस आहे ना तोच फक्त दाखवता. पण तुम्ही ॲक्च्युली आहात कसे, तुम्ही खूप इमोशनल आहात. खूप इमोशनली स्वतःला पण खूप सारे टॉर्चरमेंट करून घेता. ॲक्च्युली घटना घडल्यानंतर जो एक मानसिक ताण जो तुम्हाला होतो ना तो हा इथं साधारणपणे हा इथं एट ऑफ सॉर्डच्या एनर्जीतून आपल्याला खेळ चाललेला दिसतोय. तर इथं काय झालेलं आहे की हा जो तुमचा स्वभाव आहे आणि त्याच्यामुळे तुमच्याकडे जे रिव्हर्स येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, ज्याप्रमाणे तुम्ही प्रेशरनं बॉल टाकता त्याच प्रेशरनं पुन्हा येऊन तुम्हाला जो थडकतो त्याप्रमाणे ही एनर्जी आपल्याला एट ऑफ सॉर्डची एनर्जी इथे निघून आलेली आहे. तर इथं आपल्याला हे सांगितलेलं आहे की थोडंसं जो आक्रमक स्वभाव आहे त्या आक्रमक स्वभावाला थोडासा सॉफ्टनेस करा. प्रेमानं खूप साऱ्या गोष्टी जिंकता येतात, ज्या तलवारीनं जिंकता येत नाहीत त्या प्रेमानं खूप साऱ्या गोष्टी जिंकता येतात. तर हे आपल्याला सांगितलेलं आहे. हे मग तुमच्या साऱ्याच गोष्टीमध्ये ह्या गोष्टी लागू पडतं. मग तुमचं रिलेशन असेल, तुमचं करिअर असेल, तुमचं बिझनेस असेल, ज्या पण कुठं काही गोष्टी ह्या येतात समाजामध्ये, सोशल टच नावाच्या या प्रकारानं इथं फक्त ह्या स्वभावामुळे तुमची एक हानी इथं फार होताना दिसते. तर ह्या स्वभावाला थोडंसं मोरड घालण्यासाठी आपल्याला सांगायला गेलं आहे. कारण डेथची एनर्जी आपल्याला निघून आलेली आहे. डेथची एनर्जी आपल्याला हे सांगते हे शक्य होऊ शकतं. हे ट्रान्सफॉर्मेशनची एनर्जी आपल्याला आलेली आहे. डेथ याचाच अर्थ असा होतो की काहीतरी एक जुनं संपूर्ण एक नवीन गोष्टीचा एक उदय होतो म्हणतात, त्याप्रमाणे ही एक आपल्याला गोष्ट आलेली आहे. बाकी यावर्षी आपल्याला एज्युकेशनमध्ये खूप चांगल्या पद्धतीची ग्रोथ आहे. इथे प्रमोशन रिलेटेड खूप चांगली ग्रोथ आहे.
करिअरच्या याच्यामध्ये बघितलं तर इथं प्रत्येक गोष्टीमध्ये आपला एक चांगला फोकस आहे हे दिसायला लागले स्टारच्या एनर्जीवरून. त्याचप्रमाणे इन्क्रीमेंट असेल तर इन्क्रीमेंटच्या रिलेटेड पण इथं खूप चांगल्या गोष्टी दिसायला लागलेल्या आहेत आपल्याला. फायनान्सच्या गोष्टीच्या रिलेटेड थोडासा विचार केला तर इथं खूप सारं आपल्याला हार्डवर्क करावं लागणार आहे, त्या रिलेटेड आपल्याला काम करावं लागणार आहे आणि त्या कामावर आपल्याला फोकस करायचा आहे. जेव्हा आपलं मन शांत असेल त्याच वेळेला तुम्ही या साऱ्या कामावर फोकस करू शकता. नाहीतर कारण नसताना हा थोडासा तुम्ही एक गोष्ट प्लॅन केलेला असता आणि त्या प्लॅन दुसऱ्या एक निगेटिव्ह पद्धतीनं झाला तर जो एक मानसिक त्रास सहन करावा लागतो त्या रिलेटेड आपल्याला इथे एनर्जी बोलायला लागलेली आहे. 6 ऑफ पेंटिकल पण हे सांगायला लागलेलं आहे, तुम्ही देता 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 खूप देत राहता, पण शेवटी काय होतं की मी किती दिलेलं आहे हे लोकांनी सातत्यानं मान्य करावं यासाठी त्याच पद्धतीनं त्यांच्यावर प्रेशर टाकत बसता. ही पण आपल्याला इथे एनर्जी निघून आलेली आहे. द वर्ल्डची एनर्जी आपल्याला हे सांगायला लागलेलं आहे. डेथ आणि वर्ल्डची एनर्जी आपल्याला हे सांगायला लागलेलं आहे की खूप साऱ्या एक जुन्या गोष्टी संपूर्ण एक नवीन पॉझिटिव्ह गोष्टीचे 2024 या वर्षानं आपल्यासाठी घेऊन आलेलं आहे. एस ऑफ वँड पण हे सांगायला लागलेलं आहे की करिअर ग्रोथ खूप चांगल्या पद्धतीची आहे. जेव्हा एस ऑफ वँड येतो तेव्हा हे करिअर रिलेटेड, एज्युकेशन रिलेटेड आणि तुमच्या प्रमोशन रिलेटेड, इन्क्रीमेंट रिलेटेड, फायनान्स रिलेटेड ह्या गोष्टी आपल्याला सांगत असतं की त्याच्यामध्ये ग्रोथ ग्रोथ ग्रोथच व्हायला, एक न्यू प्रॉस्पेरिटी, एक न्यू अपॉर्च्युनिटी या रिलेटेड आपल्याला ही एनर्जी निघून आलेली असते. आपण ओशोच्या डेकमधून पाहणार आहोत की युनिव्हर्सल आपल्यासाठी काय ॲडवाइज आहे. पहिली एनर्जी आलेली आहे की आपल्याला सायलेन्स राहण्यासाठी सांगायला लागले आहे. सायलेन्सचा अर्थ असा पण होतो की आपल्याला हिलिंगची अतिशय गरज आहे, कारण जो मेंटली एक तुम्ही दबाव स्वतः जो एक क्रिएट करून घेतलेला आहात, जो एक अट्टहासासाठी म्हणा, हट्टीपणासाठी म्हणा, किंवा तुमच्या स्वभावाच्या विरोधात काही गोष्टी घडतात, ज्या चुकीच्या गोष्टी घडल्या तर तुम्हाला सहन होत नाही, त्या रिलेटेड असेल म्हणा, तर इथे आपल्याला सायलेन्स आणण्यासाठी सांगायला आलेलं, आपल्याला हिलिंग घेण्यासाठी सांगायला आलेलं, आपल्याला मेडिटेशन घेण्यासाठी सांगायला आलेलं, हेल्थच्या रिलेटेड आपल्याला प्रिकॉशन घेण्यासाठी थोडक्यात सांगायला लागलेलं आहे. बऱ्याच वेळेला असं पण होतं की खूप साऱ्या गोष्टी आता झालेल्या आहेत आणि थोडंसं मी सुस्त मस्त होतो, तर आपल्याला यावर्षी हा लेझीनेस आणून ही चालणार नाही. काय जसं आपण ॲक्टिव्ह असतात त्याचप्रमाणे आपल्याला ॲक्टिव्ह राहून पुढचे जे तुमचे जे एक एम्स आहेत ते एम्स जर साध्य करायचे असतील तर आपल्याला लेझीनेस हा प्रकार सोडून द्यावा लागेल. ॲडव्हेंचरची आपल्याला खूप सारी आवड आहे. यावर्षी आपल्याला ॲडव्हेंचरसाठी सुद्धा खूप सारा स्कोप मिळणार आहे. द वर्ल्डची एनर्जी आपल्याला त्याच रिलेटेड आधी गुण आलेला आहे. अवेअरनेसची एनर्जी आपल्याला हे सांगायला लागलेलं आहे की खूप साऱ्या गोष्टीमध्ये आपल्याला स्वतःला एक अवेअर राहायचं आहे. आपल्या अवतीभोवती काय गोष्टी घडायला लागल्यात, काय चांगल्या गोष्टी घडायला लागल्यात, काय बिघडायला लागलेल्या आहेत, काय सांभाळायला पाहिजे आहे, काय सोडायला पाहिजे आहे, यासाठी आपल्याला अवेअर राहायला सांगायला लागलेलं आहे. पुन्हा आपल्याकडे ही एनर्जी आलेली आहे की फ्रेंडलीनेसची एनर्जी आलेली आहे. काही जुने लोक आहेत, जे जुने मित्रमैत्रिणी आहेत, त्यांच्याबरोबर तुमच्या सहली असू शकतात, ट्रिप असू शकतात, एक बिझनेस रिलेटेड जर तुमचं काही एक नवीन प्रस्ताव चालला असेल, प्रपोजल चालला असेल, कुणाला बरोबर घेऊन बिझनेस करण्यासाठी काही तुमची इथं जी एनर्जी निघून आलेली आहे ती पॉझिटिव्ह एनर्जी निघून आलेली आहे. तर जर मनामध्ये काही शंका असेल त्या पार्टनरबद्दल तर इथे आपल्याला हे सांगितलेलं आहे, थोडंसं अवेअर राहावा. पण त्यांच्याबरोबर जेव्हा तुम्ही बिझनेस प्रपोजल त्यांचं मान्य कराल किंवा त्यांना घेऊन त्या बिझनेसमध्ये उतराल तर ही एक एनर्जी तुमच्यासाठी एक पॉझिटिव्ह म्हणूनच आलेली आहे. इनोसन्स स्वभाव आहे, पण आपल्या इनोसन्सचा पण खूप सारा लोक गैरफायदा घेतात. तर इथे आपल्याला अवेअर राहण्यासाठी पण एनर्जी सांगायला लागलेलं आहे. माइंडची एनर्जी निघून आलेलं आहे. ज्या लाईफमध्ये घटना घडून गेलेल्या आहेत, ज्या पास्टमध्ये गोष्टी घडून गेलेल्या आहेत, ज्याच्यामुळे आपल्याला एक मानसिक उद्विग्नता आलेल्या होते, एक मानसिक फ्रस्ट्रेशन आलेलं होतं, एक अँझायटी स्वरूपामध्ये आपल्यासमोर काही गोष्टी आलेल्या होत्या. हा सगळा माइंड गेम चाललेला आहे. तर माइंड गेमसाठी आपल्याला पुन्हा इथं हिलिंगची एनर्जी युनिव्हर्सलनं पाठवून दिलेलं आहे. करेज तुमच्याकडे खूप चांगल्या पद्धतीनं आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये कशा पद्धतीनं पुढं जायचं, क्रिटिकल रस्ता असेल तर त्यातून पॉझिटिव्ह वेनं आपल्याला पुढं कसं जायचं ह्याचंही तुमच्याकडं खूप चांगल्या पद्धतीचं टेक्निक आहे. तर ते टेक्निक आपल्याला अवलंबायला सांगितलं आहे. अंडरस्टँडिंगची एनर्जी निघून आलेली आहे. लोकांना खूप साऱ्या वेळा तुम्ही अंडरस्टँडिंग जे पाहिजे असतं ते अंडरस्टँडिंग ॲक्च्युली तुमच्यामध्ये राहत नाही. खूप मतभेद त्या विषयामध्ये असू शकतात. तर इथे हे सांगितलेलं आहे की स्वतःप्रमाणे इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर याच्यामुळे पण खूप सारे वादविवाद कमी होऊन जो एक फोकस एक पॉझिटिव्ह वेनं तुमचा जायला पाहिजे आहे तो पॉझिटिव्ह वेनं आपला फोकस जाईल. द फुलची एनर्जी आपल्याला निघून आलेला आहे. ट्रॅव्हलिंगच्या रिलेटेड इथं आपल्याला गोष्टी सांगायला लागलेल्या आहे. आपला ट्रॅव्हलिंग जर्नी यावर्षी खूप चांगल्या पद्धतीनं होणार आहे. बाहेर जाणार आहात, जी पण एक तुमची स्वप्न आहेत बाहेर फिरण्याची करण्याची ती यावर्षी पूर्ण होणार आहेत.
इथे कंट्रोलची शेवटची एनर्जी आलेला आहे. हा जो तुमचा राग आहे, कोणाकोणा हा तुमचा राग जो आहे तो उफाळून कशा पद्धतीने येतो आणि सगळ्या चांगल्या गोष्टी घडत आलेल्या ज्या आहेत ते बिघडण्याचं काम कशा पद्धतीनं होतं या रिलेटेड आपल्याला एनर्जी इथे निघून आलेला आहे. एकंदरीत काय धनुराशीची एनर्जी आपल्याला एक ट्रान्सफॉर्मेशनची एनर्जी याच्यातून निघून आलेली आहे. करिअर वाईज इथं आपल्याला चांगली ग्रोथ इथं दिसायला लागलेली आहे. खूप साऱ्या गोष्टी आपल्या पेंडिंग पडलेल्या आहे, थोडासा वेटिंग पिरियड त्या गोष्टीला आहे, पण ती गोष्ट आपली पॉझिटिव्हली पूर्णपणे होऊ शकते. एक ट्रॅप झाल्यासारखी तुमची एक मनोदशा झालेली, एक मानसिक अवस्था झालेली आहे, पण त्याच्यातून पण एक चांगला वेळ तुम्हाला मिळून जाईल आणि त्या अडचणीतून त्याच्यातून बाहेर तुम्ही पडू शकाल ही आपल्याला एनर्जी सांगायला लागलेली आहे. 6 ऑफ पेंटिकलची एनर्जी सांगायला लागलेली आहे की तुम्हाला बॅलन्समध्ये राहावं लागेल. बॅलन्स थोडासा तुमचा ढळलेला आहे इथे, कारण आपल्याकडे जे आहे याच्यामध्ये एक तराजूचं आपल्याला इथे एक सिम्बॉल दिसत आहे. जेव्हा एक बॅलन्समध्ये आपली अलाइनमेंट असते त्यावेळेला खूप साऱ्या प्रश्नांची उत्तर येस पॉझिटिव्हच्या स्वरूपानं आपल्यापर्यंत येत असतात, पण जेव्हा आपला बॅलन्स गेलेला असतो तेव्हा आपले पॉझिटिव्ह गोष्टीसुद्धा निगेटिव्हमध्ये होत असतात. म्हणून इथं स्वतःला एक हिलिंगची अतिशय जरूरत आहे, मेडिटेशनची अतिशय जरूरत आहे आणि या गोष्टी केल्यामुळं काय होईल, स्वतःचा एक इनर व्हॉइस सगळा आपला स्वतःला समजेल. इंट्युशन पॉवर आपली स्वतःची चांगली होईल आणि राईट काय रॉंग काय दोन्ही कुठला वे आपल्यासाठी बेटर आहे याची एनर्जी आपल्याला यावर्षी मिळून येणार आहे. ऑल ओव्हर इथं आपली जी एनर्जी आहे करिअर वाईज, रिलेशन वाईज सगळी बघता, बिझनेस वाईज, प्रमोशन वाईज, एज्युकेशन सगळे या साऱ्या गोष्टी बघता इथे आपल्याला एसची एनर्जी निघून आलेली आहे. पण या साऱ्या गोष्टी तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही कशा पद्धतीनं ते इम्प्रूव्ह करणार आहे. तुमचा जो एक ॲटिट्यूड, तुमचा इगो या साऱ्या गोष्टी बाजूला सारून स्वतःसाठी या साऱ्या गोष्टीचा कसा तुम्ही प्रयत्न करू शकता. जर तुम्ही तो प्रयत्न करण्यामध्ये जर सक्सेस झाला तर यावर्षी 2024 हे वर्ष आपल्यासाठी सर्व गुण संपन्न अशा पद्धतीनं असणार आहे. जे एक हॅपी लाईफ, हॅपी मुवमेंट अशा गोष्टी तुमच्या लाईफमध्ये इथे अचीव व्हायला लागलेल्या आहेत, जिथं आपल्याला सक्सेस मिळू शकतो. तर ही होती आपली 2024 या वर्षीची धनुराशीची एनर्जी. जी आपण एनर्जी आपल्याकडे निघून आलेली आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जेवढ्या गोष्टी आपल्याला रेझोनेट होतात तेवढ्या घ्या, ज्या आपल्याला गोष्टी रेझोनेट होत नाही त्या आपण सोडून द्या. तर उद्याच्याला पुन्हा मी याच वेळेला याच टाईमला भेटणार आहे. मकर राशी 2024. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.